हॅलो नमस्कार मित्रांनो, मी एक ॲनिमेशन व्हिडिओच्या निमित्ताने आज आपल्या समोर आलेलो आहे। मित्रांनो, माझे नाव आहे मच्छिंद्र कारभारी बडोगे। मी जिल्हा परिषद प्राथमिक पदवीधर शिक्षक आहे। माझी शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिल्लेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझा UDICE क्रमांक आहे मित्रांनो 271902150001। शालार्थ ID याप्रमाणे आणि मोबाईल नंबर 9421411703। आणि आजचा माझा सादरीकरणाचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा भूगोल पाठ क्रमांक 2 या घटकांतर्गत आज आपण बघणार आहोत सूर्य, चंद्र व पृथ्वी। आणि या उपघटकांतर्गत आपण बघणार आहोत सूर्यग्रहण व चंद्रग्रहण। विद्यार्थी मित्रांनो, ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण अत्यंत पॉवरफुल पद्धतीने हा घटक समजून घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे सूर्य आणि सूर्याच्या भोवती आपली पृथ्वी ही स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत आहे। पृथ्वीला स्वतः भोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात। ऍक्च्युअली 23 तास 56 मिनिट 48 सेकंद, परंतु आपण त्याला लगभग 24 तास म्हणतो। पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे ऋतू निर्माण होतात व पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस व रात्र तयार होतात, तर सूर्याभोवती फिरण्यामुळे वर्ष तयार होतात। पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास 365 दिवस लागतात व लीप इयर मध्ये मात्र 366 दिवस लागतात। आणि पृथ्वीच्या भोवती जो फिरतोय तो आहे आपला उपग्रह, एकमेव उपग्रह आपला चंद्र। तर बघा मित्रांनो, सूर्यग्रहण कधी होते सर्वप्रथम आपण प्राथमिक माहिती जाणून घेऊया। जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते। चंद्राच्या सावलीमधील भागात सूर्य दिसणे बंद होते। ही स्थिती केवळ अमावस्येच्या दिवशीच होते, पण प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही। त्याचप्रमाणे चंद्रग्रहण, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचा काही भाग किंवा पूर्ण भाग झाकला जातो। ही स्थिती फक्त पौर्णिमेच्या रात्रीच शक्य आहे। म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, सूर्यग्रहण फक्त अमावस्याला घडते आणि चंद्रग्रहण मात्र फक्त पौर्णिमेला घडते। तर चला आपण ही आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया। सूर्यग्रहण, सर्वप्रथम सूर्याला 3 प्रकारचे ग्रहण लागू शकतात। खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण। आपण सावलीच्या माध्यमातून, शॅडोच्या माध्यमातून समजून घेऊ। हा सूर्य आहे, सूर्य आणि हा बघा हा प्रकाश पडला या ठिकाणी चंद्रावरती आणि चंद्राची सावली पृथ्वीवरती पडली, त्यामुळे इथे या ठिकाणी जी सावली तयार झाली गडद छाया, तर या गडद छायेच्या ठिकाणी आपल्याला सूर्य दिसत नाही, तर येथील लोकांना संपूर्णपणे सूर्य झाकलेला दिसतो। या स्थितीला म्हणतात खग्रास सूर्यग्रहण। वरील जी छाया आहे प्रछाया, या छायेमधील जे लोक असतात त्यांना खग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव येतो आणि उपछायेमधील लोकांना खंडग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव येतो। खग्रास आणि खंडग्रास आपण समजून घेतलं। चंद्र छोटा असल्यामुळे सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही आणि कंकणाकृती, ज्यावेळेस पूर्ण कडा सूर्याच्या उघडा असतात आणि मधलाच भाग झाकला जातो, अशा स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात। चंद्रग्रहण, मित्रांनो बघा, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशी स्थिती तयार झालेली आहे। पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे आपल्याला चंद्र दिसेनासा होतो आणि चंद्राला 2 प्रकारचे ग्रहण लागू शकतात। चंद्राला खग्रास आणि खंडग्रास दोनच ग्रहण लागतात। कंकणाकृती चंद्रग्रहण चंद्राला लागणार नाही। त्याचं कारण असं की चंद्र हा पृथ्वीपेक्षा छोटा आहे, त्यामुळे कंकणाकृती चंद्रग्रहण चंद्राला लागत नाही। बघा मित्रांनो, चंद्र पूर्ण झाकला जातो, याला म्हणतात खग्रास चंद्रग्रहण। आणि चंद्र ह्या प्रछायेमध्ये ज्या वेळेस चंद्र येतो त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात आणि उपछायेमध्ये जेव्हा चंद्रग्रहण असतो त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात। सूर्यग्रहण काही मिनिटांचे असते तर चंद्रग्रहण जास्त काळ टिकते। सूर्यग्रहणात चंद्र तर चंद्रग्रहणात पृथ्वी मध्यभागी असते। खगोलशास्त्राचा हा अद्भुत खेळ आपल्या सौरमालेतील अचूकतेचे प्रतीक आहे। मित्रांनो, इथे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही। आपण अंधश्रद्धेला बिवेर करायचं आणि सावध राहायचं। मित्रांनो, ह्या भौगोलिक घटना आहेत, खगोलीय घटना आहेत, याकडे आपण डोळस पद्धतीने बघायचं। जे काही अंधश्रद्धा असतील, उदाहरणार्थ आंघोळ करणे,
भाजी चिरणे किंवा कांदा कापणे किंवा जेवण करणे या बाबतीत अनेक नियम पाळले जातात, अनेक ग्रामीण भागामध्ये गैरसमज पाळले जातात. सूर्यग्रहणात जेवल्यानं काही होत नाही आणि सूर्यग्रहणानंतर कुठलाही सूतक काळ नसतो, हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण या पाठातून शिकूया. चला तर मित्रांनो, आपण या पद्धतीने पाहिले की सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ आकाशातील घटना नाहीत, तर त्या भौगोलिक, खगोलशास्त्र आणि गणित यांच्या अचूक समन्वयाचे प्रदर्शन आहेत. आपल्या नैसर्गिक जगतात अशा अनेक विस्मयकारक गोष्टी दडलेल्या आहेत. तर चला आपण डोळसपणे या गोष्टीकडे बघूया. धन्यवाद मित्रांनो.